नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. या बुलेटिन मध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे न्यूझीलंडमधून. न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान जेसिंडा आर्डन अखेर लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेसिंडा आणि क्लार्क गेफोर्ड यांचं लग्न झालंय. न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान लग्नाच्या बेडीत. 14 वर्षांनंतर संपली लग्नाची प्रतीक्षा. प्रियकर क्लार्क गेफोर्ड सोबत लग्नगाठ. जेसिंडा आर्डन न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान. त्यांनी कोरोना काळात घेतलेले निर्णय असोत वा पंतप्रधान पदावर असताना बाळाला सोबत घेऊन केलेलं कामकाज. कायम चर्चेत असलेल्या जेसिंडा आताही न्यूझीलंडमध्ये चर्चेत आहेत. अर्थात ही चर्चा आहे त्यांच्या लग्नाची. तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेसिंडा लग्नाच्या बेडीत अडकल्यात. जेसिंडा आर्डन आणि क्लार्क गेफोर्ड यांचं लांबणीवर पडलेलं लग्न अखेर पार पडलंय. 2012 पासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. 2019 मध्ये दोघांचा साखरपुडाही झाला. मात्र त्यानंतर कोरोना आला आणि लग्न लांबणीवर पडलं. पुढे 2022च्या सुरुवातीला त्यांनी पुन्हा एकदा लग्नाची घोषणा केली. मात्र त्यावेळी ओमायक्रॉनचा प्रसार होत असल्यामुळे न्यूझीलंडमध्ये 100हून अधिक लोकांनी एकत्र येण्यावर निर्बंध लादण्यात आले. परिणामी हे लग्न लांबणीवर पडलं. मात्र आता हे सगळे अडथळे दूर झाले. क्लार्क गेफोर्ड हे 1999 सालापासून टीव्ही पत्रकारितेत आहेत. आता ते न्यूझीलंडमधील आघाडीचे टीव्ही अँकर आहेत. फिशिंग ऑफ द डे हा त्यांचा कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे. 2012 साली एका कॉमन मित्रामुळे या दोघांची ओळख झाली. त्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या भेटीगाठी होत राहिल्या आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. जेसिंडा आर्डन या वयाच्या 37व्या वर्षी पंतप्रधान झाल्या. त्यामुळे त्या जगातील सगळ्यात लहान वयाच्या राष्ट्रप्रमुख बनल्या. राष्ट्रप्रमुख झाल्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर 6 आठवड्यांची बाळंतपणाची रजा घेऊन त्या लगोलग कामावर परतल्या. त्या काळात बाळाला सोबत घेऊन कामकाज करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील व्हायरल झाले. न्यूझीलंडच्या संसदेपासून ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या कचेरीपर्यंत सगळीकडे त्या मुलीला घेऊन फिरल्या. महत्वाचं म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आधी ठरवलेल्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला. आता हॉवर्ड विद्यापीठात फेलोशिप मिळवणं हे त्यांचं दुसरं स्वप्न आहे. त्यांचं हेही स्वप्न पूर्ण होईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आणि आता बातमी आहे श्रीलंकेतून. पर्यटनासाठी श्रीलंका प्रसिद्ध देश आहे. दरवर्षी लाखो पर्यटक श्रीलंकेला भेट देतात. इथला समुद्र किनारा पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. याशिवाय इथल्या पौराणिक वास्तूही सर्वांचं लक्ष वेधून घेतात. आणि अशीच एक वास्तू म्हणजे रावणाचा किल्ला, ज्याला रावणाची लंका असंही म्हटलं जातं. कधी पाहिलीये रावणाची लंका? पुष्पक विमानासाठी धावपट्टी, इथंच होता रावणाचा राजमहाल. श्रीलंका भारताच्या दक्षिणेकडील एक निसर्गरम्य देश. चारही बाजूंनी समुद्र आणि समुद्रात असलेला देश पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. इथं तुम्हाला प्रभू श्रीराम आणि रावणाच्या लंकेशी संबंधित अनेक पुरावे सापडतील. या पुराव्यांमध्ये श्रीलंकेतील सिगिरिया रॉक फोर्टचाही समावेश आहे. हा एक प्राचीन आणि पौराणिक किल्ला आहे. इथं अनेक जुन्या कलाकृती आणि प्राचीन संस्कृती पाहायला मिळते. असं म्हणतात की सिगिरिया ही एकेकाळी रावणाची लंका होती. इथं असलेल्या खडकावर रावणाचा महाल होता. या राजवाड्यात रावणानं सुरक्षितपणे वास्तव्य केलं. असंही म्हटलं जातं की रावणाच्या पुष्पक विमानासाठी महालाजवळ एक खास हवाई पट्टी होती. रावणाचा महाल किती अनोखा होता हे या दृश्यांमधून दिसून येतं.
लंकापती रावणाचं साम्राज्य मध्य श्रीलंकेमधील बदुल्ला, अनुराधापुरा, कॅन्डी, पोलोनारुआ आणि नुवारा एलिया यासारख्या ठिकाणी विस्तारलं होतं. हा महाल कुबेरानं बांधला होता अशी ही एक आख्यायिका आहे. सिगिरिया रॉक हे उंच शिखरावर असलेल्या प्राचीन राजवाड्याचं प्रतीक मानलं जातं. याभोवती काही बगीचे आहेत. शिवाय तलाव आणि कारंजे देखील आहेत. इतकंच नाही तर रावणानं माता सीतेला काही काळ इथेच ठेवलं होतं असंही सांगितलं जातं. त्यानंतर सीतेला इथून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. या राजवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो खूप उंचावर आहे. असं असतानाही इथं खास पद्धतीनं पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इथं राण्यांसाठी बगीचे देखील होते. रावणाच्या महालात जाण्यासाठी सुमारे 1000 पायऱ्या होत्या. यासोबतच लंकापती रावण आणि त्याच्या अत्यंत जवळच्या लोकांना वर जाण्यासाठी लिफ्टचीही व्यवस्था होती. रावणाचा मृतदेह आजही रगेलाच्या जंगलात सुमारे 8000 फूट उंचीवर ठेवण्यात आला असल्याचा दावा स्थानिक लोक करतात. रावणाचा मृतदेह ममी म्हणून ठेवण्यात आला असल्याचं सांगण्यात येतं. रावणाचा मृतदेह कधीही खराब होऊ नये म्हणून मृतदेहावर एक अनोखी पेस्ट लावण्यात आल्याचंही बोललं जातं. मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही. मात्र तुम्ही श्रीलंकेला भेट देणार असाल तर सिगिरियातील रावणाच्या राजवाड्याला आवर्जून भेट द्या. इथल्या अनेक गोष्टी तुम्हाला रामायणाची साक्ष देतील. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. असं म्हणतात की एकाकीपणा माणसाला खायला उडतो. मात्र अर्जेंटिनातील एक व्यक्ती याला अपवाद ठरली आहे. कारण ही व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून एका शहरात एकाकी राहतीये. हे शहर तब्बल 25 वर्ष पाण्याखाली होतं. जगात एकटा राहणारा माणूस. भूतानच्या शहरात वास्तव्य. 93 वर्षांच्या पाब्लोची अजब कहाणी. तुम्ही आम्ही एकटे असलो की हे एकाकीपण खायला उठतं. मात्र अर्जेंटिनातील 93 वर्षांचे पाब्लो यांची गोष्टच वेगळी आहे. त्यांना शहरापासून दूर एकटं राहायला आवडतं. सध्या ते एका अशा शहरात राहतात जे शहर तब्बल 25 वर्ष पाण्याखाली होतं. पुरामुळे या शहराची पुरती वाताहत झाली आहे. हे शहर इतकं भकास झालंय की लोक त्याला भूतानचं शहर असंही म्हणू लागलेत. मात्र पाब्लो यांना त्याची पर्वा नाही. आपल्या कुटुंबापासून दूर या शहरात एकटं राहणं हेच आता त्यांचं अंतिम ध्येय आहे. पाब्लो ज्या शहरात वास्तव्यास आहेत त्या शहराचं नाव आहे एपिक्युएन. अर्जेंटिनाच्या ब्युनोस एरिस पासून 400 किलोमीटर अंतरावर हे शहर आहे. 1985 साली इथं महापूर आला. या महापुरात धरणाचा बांध फुटल्यानं संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं. त्यानंतर तब्बल 25 वर्ष हे शहर पाण्याखाली होतं. कधी काळी हेच शहर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होतं. मात्र पुरामुळे इथं राहणारे 5000 लोक स्थलांतरित झाले. 2009 मध्ये पुराची पातळी घटली. वातावरणात बदल झाला. मात्र पुरामुळे हे शहर पुरतं उद्ध्वस्त झालं होतं. अशा परिस्थितीत पाब्लो काही गुरं आणि आपल्या 2 कुत्र्यांसोबत इथं राहायला आले. इथं त्यांचं एक छोटंसं घर आहे. धुळीनं भरलेल्या घरात शहरातल्या फ्लॅटसारख्या सोयी सुविधा नाहीत. इथं वीज आणि पाणी देखील नाही. मात्र तरीही पाब्लो इथंच राहणं पसंत करतात. कुटुंब सोबत नसलं तरी त्यांना त्याची चिंता नाही. गुरं आणि आपल्या 2 कुत्र्यांनाच ते कुटुंब मानतात. आपण आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर आहोत आणि आपल्याला केवळ आनंद घ्यायचा आहे याच भावनेतून ते एकाकी राहणं पसंत करतायत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. अमेरिकेत सध्या एका व्हिडिओनं खळबळ उडाली आहे. अमेरिकेतल्या एका मॉल बाहेर एलियन दिसल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय. एका मॉल बाहेर एलियन दिसल्यानं लोक सैरभैर झाले. अखेर पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. काय आहे हा सगळा प्रकार, चला पाहूयात. अमेरिकेत मॉलच्या बाहेर एलियन. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? अमेरिकेतल्या फ्लोरिडातील मियामी शहरातील मॉल बाहेरचं हे दृश्य. इथं अचानक गोंधळ उडाला. दावा आहे की लोकांनी इथं 10 फूट उंचीचा एलियन पाहिला. लोक सैरावैरा धावतायत. या दरम्यान चेंगराचेंगरीही झाली. त्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय. या घटनेनंतर अमेरिकेतल्या सोशल मीडियात
एलियन्स बाबतची चर्चा रंगली. खरंच या मॉलच्या बाहेर एलियन दिसला का? अर्थात याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे मिळू शकले नाही. उलट चौकशीअंती एक वेगळंच सत्य समोर आलं. खरं तर या शॉपिंग मॉल बाहेर 2 गटात जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर लोक इथून पळू लागले. या मारामारीची माहिती मिळताच पोलिसांची फौज घटनास्थळी हजर झाली. दहशतीमुळे लोक इकडे तिकडे पळत होते. कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियात व्हायरल केला. त्यानंतर एलियन दिसल्यामुळे अनागोंदी माजल्याचा दावा करण्यात आला. मात्र चौकशीअंती इथं एलियन दिसला नसल्याचं स्पष्ट झालं. कुणीतरी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ व्हायरल केल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. नववर्षाच्या स्वागताला दरवर्षी कोलंबियात ब्लॅक अँड व्हाईट कार्निवलची धूम पाहायला मिळते. यंदाही मोठ्या उत्साहात हा कार्निवल साजरा करण्यात आला. कोलंबियन संस्कृतीचा भाग असलेला हा कार्निवल नेमका कसा साजरा होतो, चला पाहूयात. कोलंबियात ब्लॅक अँड व्हाईट कार्निवलची धूम. कोलंबियन संस्कृतीचं अनोखं दर्शन. कार्निवल नव्हे, बंधुभावाचं प्रतीक. कोलंबियातील ब्लॅक अँड व्हाईट कार्निवल, ज्या उत्सवाची सारे जण आतुरतेनं वाट पाहत असतात, तो उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. कोलंबियाच्या पास्तो शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात या उत्सवाची धूम पाहायला मिळते. हा उत्सव कोलंबियातील सर्वात लोकप्रिय उत्सवांपैकी एक आहे. यात कोलंबियन संस्कृती अनुभवायला मिळते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा उत्सव बंधुभावाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो, कारण यात काळे आणि गोरे दोघांचाही सहभाग असतो. ब्लॅक अँड व्हाईट कार्निवलची खासियत म्हणजे उत्सवाच्या पहिल्या दिवशी लोक एकमेकांवर पाणी फेकतात. पाण्याचा हा खेळ स्वच्छतेचं आणि नाविन्याचं प्रतीक आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कार्निवल ऑफ ब्लॅक साजरा केला जातो. या दिवशी लोक काळे कपडे घालतात आणि चेहऱ्यावर काळा रंग लावतात. हा काळा रंग विविधता आणि एकतेचं प्रतीक आहे. तिसऱ्या दिवशी कार्निवल ऑफ व्हाईट साजरा केला जातो. या दिवशी लोक पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात. हा पांढरा रंग पवित्रता आणि शांततेचं प्रतीक आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या 2 दिवसात लोक रंगात रंगून जातात. या दिवशी लोक रंगीबेरंगी कपडे घालतात आणि रंगांची उधळण करतात. आपल्याकडे जशी धुळवड साजरी होते, त्याप्रमाणे रंगांचा मनमुराद आनंद लुटला जातो. कार्निवल ऑफ फेअरवेलनं या उत्सवाची सांगता होते. या दिवशी लोक एकमेकांना निरोप देतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचं वचन देतात. खरं तर या उत्सवाची ओढ लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच असते. म्हणूनच हा ब्लॅक अँड व्हाईट कार्निवल कोलंबियाची ओळख बनलाय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. तुम्ही आजवर अनेक पर्यटन स्थळांना भेट दिली असेल. त्या पर्यटन स्थळांबद्दल नवनवीन गोष्टी ऐकल्या असतील. आता आम्ही तुम्हाला एक असं ठिकाण दाखवणार आहोत, त्याला शापित बेट या नावानं ओळखलं जातं. काय आहे त्यामागचं कारण? सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा अखेर तलाक झालाय. तब्बल 14 वर्षांच्या संसारानंतर सानिया आणि शोएब यांनी काडीमोड घेतलाय. सानिया आणि शोएबचा 2010 साली निकाह झाला होता. त्यांना इझान नावाचा 5 वर्षांचा मुलगा देखील आहे. सानियानं शोएबला खुला अर्थात घटस्फोट दिल्याचा दावा तिच्या वडिलांनी केलाय. दरम्यान या घटस्फोटानंतर शोएब मलिकनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत 3रं लग्न केलंय. सोशल मीडियावर सनासोबतच्या निकाहाचा फोटो शोएब मलिकनं ट्विट केलाय. सानिया आधी त्याचं आयशा सिद्दीकी हिच्याशी पहिलं लग्न झालं होतं.